नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने नोंदणीकृत बांधकाम कामगार योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कोणते कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत? आता जगामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक कामगार आहेत, परंतु सर्वच कामगारांचा या योजनेसाठी इन्क्लूड केलेला आहे किंवा नाही, किंवा कोणते असे कामगार आहेत की ते कामगार या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात, अर्ज भरू शकतात। त्या सर्व कामगारांची यादी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हे तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करता, परंतु तुम्ही काम करत असताना ते काम या योजनेमध्ये बसतंय की नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आता आपण जाणून घेऊया बांधकाम कामगार व्यक्तींची यादी, नेमके कोणते कामगार या योजनेसाठी पात्र असणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा की सर्व मदतनीस, आता जेवढेही मदतनीस आहेत, म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला मदत करत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर गवंडी काम करणारे कामगार, जर तुम्ही गवंडी काम करत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहे। सेंटरिंगचे काम करणारे कामगार, सेंटरिंगचे काम करणारे कामगार, स्लॅब कामगार, जे स्लॅब वगैरे टाकतात ते जे लोक असतात ते सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात। फ्लोरिंग करणारे कामगार, फ्लोरिंग करणारे जे कामगार असतात ते सुद्धा, प्लंबर, सुतार, चित्रकार, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फॉल सिलिंग करणारे जे कामगार असतात ते, काचेचे काम करणारे कामगार, स्पेशल मशीन ऑपरेटर, समजा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता आणि त्या ठिकाणी तुम्ही जर स्पेशल ऑपरेटर असाल किंवा एखादं बांधकाम असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही मशीन ऑपरेटर असाल तर सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर स्पेशल मशीन हेल्पर, त्या मशीन ऑपरेटरला जर तुम्ही एखादी म्हणजे तुम्ही जर मदत करत असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर लिफ्ट ऑपरेटर, लिफ्ट म्हणजे एखादी बिल्डिंग असते आणि त्या ठिकाणी जर लिफ्ट असतात तर ते लिफ्ट ऑपरेट करणारे जे लोक असतात त्यांनी सुद्धा या योजनेसाठी जर अर्ज केला तर ते सुद्धा पात्र ठरू शकतात। जागा उत्खनन करणारे कामगार, म्हणजे जागा उखळणारे किंवा जे काय खोदकाम करतात ती जी लोक असतात त्यांनी सुद्धा या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात, ते सुद्धा पात्र असू शकतात। त्यानंतर लादी बसविणारे कामगार, घरामध्ये किंवा कुठेही शॉपमध्ये किंवा इमारतीमध्ये, ऑफिसमध्ये जर तुम्ही लादी बसवत असाल तरीसुद्धा तुम्ही अर्ज करू शकता। अग्निशामक बचाव कार्य करणारे कामगार, सुरक्षा दरवाजा बनविणारे कामगार, वीट भट्टी कामगार, सौर पॅनल बसविणारे कामगार, तसेच बांधकामाशी संबंधित काम करणारे कामगार, म्हणजे तुम्ही कोणतंही काम बांधकाम रिलेटेड जर काम असेल ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्यानंतर रेल्वेचे काम करणारे कामगार, रेल्वेमध्ये जे कामगार असतात म्हणजे पटरीवरती किंवा जे ठिकाणी रेल्वे स्टेशन असेल त्या ठिकाणी मदत करणारे असतात किंवा रेल्वेचे काम करणारे कोणताही कामगार, कोणताही व्यक्ती या योजनेसाठी पात्र असू शकतात। अशा पद्धतीने मित्रांनो, मी समोर तुम्हाला जी लिस्ट दिलेली आहे या लिस्टपैकी जर तुम्ही असाल तरच तुम्ही या योजनेसाठी फॉर्म भरा, अन्यथा फॉर्म भरू नका। आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही फॉर्म भरलेत पण आमचा फॉर्म रिजेक्ट होतोय। तुम्ही या यादीमध्ये बसताय का तरच तुम्ही फॉर्म भरा, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे, तुमच्या फॉर्मचा विचारसुद्धा केला जाणार नाही। समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीने सांगितलं का अशी अशी योजना सुरू झाली, तुम्ही सहज जाता आणि फॉर्म भरता, पण ते चुकीचं आहे। मी सांगितलेल्या व्यक्तीच किंवा मी सांगितलेले कामगार जर या योजनेसाठी फॉर्म भरत असाल तर योग्य असणार आहे, नाहीतर बाकीच्या सर्व कामगारांचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत, बाद होणार आहेत। मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।